विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सोडवायचं ते बघितलं होतं. आता पुढचा टॉपिक आहे नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. समजा ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतात x इज इक्वल टू -b प्लस और माइनस अंडर रूट ऑफ b² माइनस 4ac अपॉन 2a. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतात, बरोबर. तर या रूट्स मध्ये एवढा जो पोर्शन आहे बघा, हा जो पोर्शन आहे याच्यावर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर अवलंबून असतं, बरोबर. मग आपण याला डेल्टा म्हणणार आहोत. एवढ्या पोर्शनला काय म्हणणार? डेल्टा. हा ग्रीक वर्ड आहे डेल्टा. डेल्टा इज इक्वल टू b² मायनस 4ac. या b² मायनस 4ac च्या किमतीवर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूटचं नेचर अवलंबून असतं. मग आपण फर्स्ट बघूया, इफ b² मायनस 4ac इक्वल टू 0 असेल तर या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स कसं असेल. किंवा अजून दुसरं, इफ b² मायनस 4ac म्हणजेच डेल्टा ग्रेटर दॅन 0 असेल तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स कसं असतं. आणि थर्ड, इफ b² मायनस 4ac इज लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल. b² मायनस 4ac ची किंमत म्हणजेच डेल्टाची किंमत जर लेस दॅन 0 असेल तर याचं नेचर कसं असतं ते आपण बघूया. पहिल्यांदा बघूया, इफ b² मायनस 4ac इज इक्वल टू 0 then the roots are real and equal. This word is important. Equal. आणि if b² मायनस 4ac ग्रेटर दॅन 0 असेल मीन्स पॉझिटिव्ह. इथे रूट b² मायनस 4ac ची किंमत 0 होती, आता b² मायनस 4ac ची किंमत पॉझिटिव्ह आहे. जर पॉझिटिव्ह असेल then the roots are real and unequal. बघा, या ठिकाणी इक्वल होते रूट्स, तर या ठिकाणी काय आहे आता? अनइक्वल. आणि थर्ड बघा, जर b² मायनस 4ac ची किंमत निगेटिव्ह आली, लेस दॅन 0 आली, तर the roots are not real. The roots are not real. हे रूट्स आपल्याला पॉसिबलच नाहीये, म्हणजे ते रिअल नंबर नाही. आपण रिअल रूट्स फाइंड करतोय. ओके, तर अशा प्रकारे b² मायनस 4ac च्या किमतीवर क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर अवलंबून असतं. ठीक आहे, अजून क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं ते आपण बघूया. बघा, आपण फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत. सी हियर, इफ ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0, दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल आणि याचे रूट्स अल्फा अँड बीटा, बी रूट्स, याचे रूट्स असतील, then how to form the quadratic equation? The formula is x² minus alpha plus beta into x plus alpha into beta is equal to 0. This is the formula. It is very important formula, the formation of quadratic equation. यालाच आपण वर्ड मध्ये पण लिहू शकतो, x² minus sum of roots into x plus alpha into beta काय मग प्लस product of roots
इज इक्वल टू 0. हा फॉर्म्युला वापरा किंवा हा फॉर्म्युला. अशा प्रकारे फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं फॉर्म करायचं? एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा into x plus product of root alpha into beta is equal to 0. ह्या दोन नेचर ऑफ द रूट्स आणि फॉर्मेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन यावर आपण प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. See here, we will see practice set 2.5. The first question is, see the activity. Activity दिलेली आहे. We have to complete the activity. Quadratic equation is given ax square plus bx प्लस सी इज इक्वल टू 0. आणि त्याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac ची एकदा व्हॅल्यू दिलेली पॉझिटिव्ह 5 आणि बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू दिलेली -5. तर आपल्याला नेचर ओळखायचंय, म्हणजेच आपल्याला ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करायची. 1 मार्क्स क्वेश्चन येऊ शकतो हा. तर बघा, बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 ग्रेटर देन 0 आहे. हा कसा आहे? ग्रेटर देन 0. आणि ग्रेटर देन 0 असेल तर रूट्स कसे असतात? द रूट्स आर real and unequal. The roots are real and unequal. आणि इथे बघा आता बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत जर निगेटिव्ह असेल -5 असेल म्हणजेच ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात? रूट्स नॉट पॉसिबल मीन्स रूट्स आर नॉट रियल. Roots are not real. Here roots are real and unequal, and here roots are not real. This is the first question. Okay. See the second question is sum of roots is given. It is -7 and product of roots is given 5, and we have to form the quadratic equation. Okay. बघा quadratic equation काय आहे? Quadratic equation चा फॉर्म्युला काय आहे? x square minus sum of root into x plus product of roots is equal to 0. Therefore x square minus sum of root काय आहे? -7 into x plus product of root काय? 5 is equal to 0. बघा x square हा मायनस plus 7x plus 5 is equal to 0. This is the quadratic equation. The quadratic equation is formed like this. Okay? See here. See the question number 2. Find the value of discriminant. आणि त्यातला फर्स्ट क्वेश्चन दिलाय x square plus 7x minus 1. याला जर कंपेअर केलं मित्रांनो आपण कशाशी? ax square प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी कंपेअर केलं तर आपल्याला a ची किंमत काय मिळते? 1, b ची मिळते 7 आणि c इज इक्वल टू मिळतो -1. ओके. आपल्याला डिस्क्रिमिनंट फाइंड करायचा आहे डेल्टा. देयरफॉर डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. इट इज इक्वल टू काय? b ची व्हॅल्यू 7 स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 1 आणि c ची व्हॅल्यू -1. इट इज इक्वल टू 7 7 का 49. हा मायनस प्लस 4. इट इज इक्वल टू काय? 49 प्लस 4 इट इज इक्वल टू 53. ओके. सी त्यातला सेकंड क्वेश्चन 2y. याला कंपेअर करू आपण. आता कशाशी कंपेअर करू? ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 याच्याशी कंपेअर करू. तर आपल्याला काय मिळते? a ची किंमत a इज इक्वल टू मिळतो 2, b ची किंमत काय मिळते? -5 and c is equal to 10. ओके. तर आपल्याला डेल्टा फाइंड करायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू b स्क्वेअर मायनस 4ac. इट इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? b इज -5 ब्रॅकेट स्क्वेअर -4 into a is 2 and c is 10. Okay. It is equal to -5 चा स्क्वेअर 25 मायनस 4 दुने 8, 8 आहे 80. ओके. बघा आता या 80 मधून 25 गेला, 80 मधून 25 गेला, किती उरेल बरं? -55. ओके. -55 निगेटिव्ह व्हॅल्यू आली बघा. चला इथे या. आता याला जर आपण कंपेअर केलं ax स्क्वेअर प्लस bx
प्लस सी इज इक्वल टू 0 शी कम्पेअर केलं. इथं म्हणायचंय तुम्ही कम्पेअरिंग. ओके, इथं म्हणायचंय कम्पेअरिंग. तर ए ची किंमत काय मिळते? स्क्वेअर रूट ऑफ 2, बी ची 4 अँड सी 2√2. चला आपल्याला डेल्टा फाइंड करायचा आहे. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. इट इज इक्वल टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ बी? 4 मायनस 4. ए ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ 2 अँड सी ची व्हॅल्यू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती? 16 मायनस हा 4 इंटू 2 तो होतो 8 बरोबर. 4 दुने 8 आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 तो होतो 2. इट इज इक्वल टू 16 मायनस 16 आणि याची व्हॅल्यू आली 0. बघा इथं एक व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली, एक निगेटिव्ह आली आणि एक व्हॅल्यू 0 आलेली आहे. ओके, येस. द थर्ड क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट्स. बघा त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज इक्वल टू 0. त्याला आपण कम्पेअरिंग करू. कम्पेअरिंग विथ एक्स स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. कम्पेअर केलं तर a ची किंमत मिळते 1, b इज इक्वल टू मायनस 4 अँड c इज इक्वल टू 4. चला आपण डेल्टा काढूया. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. इट इज इक्वल टू b ची व्हॅल्यू मायनस 4 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 4. इट इज इक्वल टू 4 4 जा 16 मायनस 4 4 जा 16 आणि इट इज इक्वल टू 0. बघा बरं, जर बी स्क्वेअर मायनस 4ac ची किंमत 0 आली तर नेचर कसं असतं? the roots are काय ते? रियल अँड इक्वल. द रूट्स आर रियल अँड इक्वल. ओके, आपण सेकंड क्वेश्चन बघूया यातलाच. द सेकंड क्वेश्चन इज 2y स्क्वेअर मायनस 7y प्लस 2 इज इक्वल टू 0. परत याला आपण आता कशाशी कम्पेअर करू? याला कम्पेअर करू ay स्क्वेअर प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 शी कम्पेअर केलं. काय मिळाली आपल्याला याची किंमत? a इज इक्वल टू 2, b इज इक्वल टू मायनस 7, c इज इक्वल टू 2. ओके, परत आपण डेल्टा काढूया. डेल्टा इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. b व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ b? मायनस 7. मायनस 7 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू a ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 2. 7 7 जा 49 मायनस 4 टू जा 8, 8 टू जा 16. बघा बरं, 49 मधून 16 गेला काय होतो? 3 अँड हिअर इज ऑल्सो 3, 33. हा काय आला बरं? पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? काय हा 33? हा आहे ग्रेटर दॅन 0. पॉझिटिव्ह आहे. आणि जर ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स कसे असतात? मग द रूट्स आर रियल अँड इथे इक्वल होता, आता काय? अनइक्वल. द रूट्स आर रियल अँड अनइक्वल. थर्ड क्वेश्चन आहे इथं. द थर्ड क्वेश्चन इज m स्क्वेअर प्लस 2m प्लस 9 इज इक्वल टू 0. आता आपल्याला याला परत कम्पेअर करायचं. कशाशी कम्पेअर करू आपण? am स्क्वेअर प्लस bm प्लस c इज इक्वल टू 0. याच्याशी कम्पेअर केलं तर काय? a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 2 and c is equal to 9. Okay, delta is equal to b square minus 4ac. It is equal to b ची व्हॅल्यू 2 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 9. 2 चा स्क्वेअर 4 मायनस 9 4 चा 36. इट इज इक्वल टू बघा 36 मधून 4 गेले, रूट्स तसे येणार आहे -32. -32 हा काय आला बाळांनो? हा आला लेस दॅन 0. बघा निगेटिव्ह आला. जर निगेटिव्ह असेल तर रूट्स कसे असतात? द रूट्स आर नॉट
रिअल रूट आपण फाइंड करू शकत नाही, म्हणजे ते रूट्स कसे असणार आहे, नॉट रिअल असणार आहे. अशा प्रकारे आपण नेचर ऑफ द रूट्स बघितलं. सी द फोर्थ क्वेश्चन इज फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन. तुम्हाला रूट्स दिलेले आणि तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचंय. पहिलं 0 and 4 हे रूट्स दिलेले. दॅट मीन्स हियर काय काय दिले तुम्हाला, अल्फा दिलाय 0 आणि बीटा दिलेला आहे 4. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काय काय लागतं आपल्याला लागतो अल्फा प्लस बीटा आणि अजून काय लागतो अल्फा इंटू बीटा. मग अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0 प्लस 4 इज इक्वल टू 0 प्लस 4 किती 4 आणि 0 इंटू 4 याची व्हॅल्यू किती येईल 0. मग आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करायचे. देअरफॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज फॉर्म्युला आहे एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल टू 0. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू दिलेली आपल्याला. अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आपण किती काढली 4 इंटू एक्स प्लस आणि अल्फा इंटू बीटाची किंमत किती मिळाली 0. इट इज इक्वल टू 0. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं मिळेल आपल्याला एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. हे आन्सर लिहिलं तरी चालेल किंवा एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यातलंच सेकंड एक्झाम्पल आहे 3 आणि -10. अल्फाची किंमत दिलेली आहे 3 आणि बीटा इज इक्वल टू -10. क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी काय लागणार आहे आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू बघा अल्फा प्लस बीटा अल्फा 3 आणि बीटा -10. इट इज इक्वल टू -10 प्लस 3 म्हणजे 10 मधून 3 गेला किती उरतो तो -7 आणि अल्फा इंटू बीटा अल्फाची किंमत 3 आणि बीटाची -10. 10 3 जा -30. ओके देअरफॉर द quadratic इक्वेशन इज फॉर्म्युला काय एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. वी विल पुट द व्हॅल्यू एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू -7 एक्स आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -30 इज इक्वल टू 0. therefore x square हा मायनस मायनस प्लस 7x आणि हा -30 is equal to 0. This is the required quadratic equation. In this way we form the quadratic equation. See here, the next question is 1/2 and -1/2. Roots दिलेले आहेत. मग आपण परत अल्फाची किंमत घेऊ 1/2 आणि बीटाची घेऊ -1/2. Okay? See here, alpha plus beta is equal to 1/2 minus 1/2 means it is equal to 0 and alpha into beta 1/2 into 1/2 पण हा मायनस आहे. इट इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला -1/4. ओके दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज हा फॉर्म्युला आहे. आपण डायरेक्ट किती टाकूया आता एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू 0 मिळाली 0x आणि प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू -1/4 इज इक्वल टू 0. ओके देअरफॉर x स्क्वेअर ही टर्म 0 झाली प्लस हा -1/4 आहे म्हणजे हा -1/4 इज इक्वल टू 0. 4 ने मल्टिप्लाय करून घेऊ आपण काय होईल हा 4x स्क्वेअर -1 इज इक्वल टू 0. दिस इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. ओके तर मित्रांनो अजून एक क्वेश्चन याच्यामध्ये फोर्थ क्वेश्चन तो तुम्ही सोडवायचा आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो आपण फोर्थ क्वेश्चन बघितला होता. आता हा जो एक फिफ्थ क्वेश्चन आहे आणि सिक्स्थ क्वेश्चन आहे याला स्टार दिलेला आहे. म्हणजे
हा चॅलेंजिंग क्वेश्चन होता, पण तो आता या वर्षी आपल्या अभ्यासक्रमामधून वगळण्यात आलेला आहे. म्हणजे याच्यावर आपल्याला एक्झाम मध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. मग आपण डायरेक्ट आता 7th क्वेश्चन कडे जाऊया. 7वा क्वेश्चन आहे द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. तर आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची किंमत फाइंड करायची आहे. बघा पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे 3y² plus ky plus 12 is equal to 0. We will compare it. Comparing with ay² plus by plus c is equal to 0 शी कंपेअर केलं. आपल्याला a ची किंमत काय मिळते? a is equal to 3, b is equal to k and c is equal to 12. आता रूट्स आर रियल अँड इक्वल असेल since the roots are real and equal. रियल अँड इक्वल असेल तर b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असते? इज इक्वल टू 0 असते. आपण नेचर ऑफ द रूट्स मध्ये बघितलं बघा, b² मायनस 4ac ची व्हॅल्यू काय असते? 0. मग आता व्हॅल्यू पुटअप करू. b ची व्हॅल्यू आहे k चा स्क्वेअर मायनस 4, a ची व्हॅल्यू 3 अँड c ची व्हॅल्यू 12. इट इज इक्वल टू 0. ओके, देअरफॉर k² मायनस 4 3 जा 12 आणि 12 12 जा 144 is equal to 0. That means k² is equal to 144. टेकिंग स्क्वेअर रूट. जर स्क्वेअर रूट घेतलं तर k ची किंमत काय मिळते आपल्याला? तर आपल्याला k ची किंमत मिळते 12. पण 12 हा काय येणार आहे? प्लस और मायनस, या दोन किमती मिळणार आहे. बघा अशा प्रकारे आपण k ची व्हॅल्यू फाइंड केली. यातलं सेकंड इक्वेशन आहे ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. ते इक्वेशन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. तर ते आहे kx इंटू द ब्रॅकेट x मायनस 2 प्लस 6 इज इक्वल टू 0. फक्त याला सॉल्व्ह करून घ्यायचंय. ब्रॅकेट जर आपण सॉल्व्ह केला तर काय मिळेल? kx² मायनस 2kx प्लस 6 इज इक्वल टू 0. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमची ही किंमत a येणार आहे, ही किंमत b येणार आहे आणि ही किंमत c येणार आहे. अशाच प्रकारे b² मायनस 4ac मध्ये या किमती टाकून तुम्ही काय करायचंय? k ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रॅक्टिस सेट 2.5 होता. यातला फर्स्ट क्वेश्चन मधला जो थर्ड क्वेश्चन आहे तो वगळण्यात आलेला आहे आणि यातला 5th क्वेश्चन आणि 6th क्वेश्चन हा सुद्धा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला मी साधारणतः 2 एक्झाम्पल होमवर्क साठी दिलेले ते तुम्ही सोडवायचे आहे. आता या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन बघणार आहोत. ओके, ठीक आहे. थँक्यू.